गवळणी हो, तुम्ही आणारे आहात, आज्ञाने आहात. तुम्हाला माझी खून सांगतो म्हणजे तुम्ही मला जरूर ओळखता. एकच खून सांगणार महत्वाची. मी भक्ताचं रक्षण केलं, दुष्टाचा संहार केला. मला सांग, गोकुळचा राजा कोण आहे? नंदराजा. शपास म्हातारी, तुला नंदराजाच्या मुलांची नावं सांगता येतील? एकाचं नाव कासम भाई, एकाचं नाव इब्राहिम. घातलं नंदराजाला. ज्या श्रीकृष्णाची तुम्ही आतुरतेने वाट बघता, पूजा करता, ध्यान करता, जप करता, श्रीकृष्ण भगवंत तुमच्या भेटीला आज खराडी गावात आलेला आहे. दर्शन घ्या, मला विश्वास भ्रमण करायचं. चांगल्या करण्यात आपल्या पूर्वी बघण्यात लागला का आम्हाला फसवायला? दिवसाचं घातलाय, खाली धोतर घातलाय. कृष्ण हे दिसत जागरण घरातला संभोळा म्हातारी नीट बोल. अरे बाबा, आम्ही बालच कुंजवनामध्ये कृष्ण बघितला. तो कसा होता? काळ्या सोळ्या रंगाचा, मोठ्यासारखा डोळ्याचा, श्री मुकुट होतं, मुठी रत्न होती, बेबी हिरा होता. तुला खादीशिवाय दुसरं पाहिजे का? बेबी हिरा. त्याच्या पितांबराची काय? अगं ते राहू दे. त्याच्या पायी पद्म होती, त्याच्या पायी पद्म होते. पायी पद्म नाही. अरे बघ, नीट बघ. सगळे पूर्व आहेत. म्हातारे, मी भक्ताच्या रक्षणासाठी दिवस रात्र फिरत असतो. आणि असा श्रीकृष्ण आम्ही कुंजवनामध्ये बघितला. तुझी काय ओळख अजिबात पटत नाही. माझी ओळख तुम्हाला तशी पटणार नाही. गवळणी हो, सर्वांना हात जोडायची सांगा. शबास म्हातारी, किती लिंक आहे तुमच्या. आता एक काम कर, सर्वांना दोन्ही डोळे झाकायची सांग. डोळे झाकला म्हणजे देव दिसतो. आता म्हातारी, तिसरा डोळा उघडा ठेवायचं सांग, म्हणजे झालं माझ्या मनाचं समाधान. तिसरा डोळा. काय वाटत बाई? तिसरा डोळा. हा? तिसरा डोळा. तिसरा डोळा आहे. अगं सर्वांना आहे. असं ज्याला काय? मी जन्माला घातलं त्याला 3 डोळे दिली. अगं तुम्हाला आहे. अगं, हाय बाई, हाय, नीट बघ, नीट. अरे म्हातारे, शोधा म्हणजे सापडे, ठोका म्हणजे उघडे. मला काय काही तिसरा डोळा बघ त्याला शोधून बघ. शाबास. सापडा. शाबास म्हातारे. तिसरा डोळा सापडा. शाबास का? पंधरशी घोटाळा झाला रे. आता काय झालं? 4 दिवस झाले सारखा पाणी गाळीतोय. अरे कोणता डोळा म्हणते तू? कसा म्हणतो मग? अगं ज्ञानाचा ज्ञान चक्षु म्हणतात त्याला. ऐक, मी कोण आणि कसा माझी सरळ भाषेत ओळख सांगतो. मी निराकारी असून आकारी संचारितो. मी निराकारी असून आकारी संचारितो. विश्वावरती अदृश्य रूपाने मदर फिरवितो. खऱ्या खोट्याच्या परीक्षेसाठी मी सदोदित फिरतो.
पुण्याला असं नाही. पायाला म्हण पायाला. पंढरची वाटी आई द्वार आणि पायाला आल्या माझ्या कोण? आता काय झालं? जयच्या दर्दीनं ती नाही ना. मग? जयच्या दर्दीनं तिनं. शरणाई केलं बाबा बरं. आणि मला पंढरीला नेलं ग बया. 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 त्याला लागली काय करते काय? मला पंढरपूरहून आल्यापासून असंच होतंय बा. अगं येड्या परपुरुषाच्या अंगाला इतकं नाही झटायचं. ए बाबा, तुझी ओळख सांग. ओळख सांगायला लागलो तू म्हणजे या शेजारीनं काय केलं ग बाळा ऐक मी कोण आहे का मीच कृष्ण ब्रह्म मूर्ती मी कोण मीच कृष्ण ब्रह्म मूर्ती आत्मा जातकुमारती मीच कृष्ण ब्रह्म मूर्ती आत्मा जातकुमारती मीच कृष्ण ब्रह्म मूर्ती आत्मा अगं म्हातार देवाला ओळखणं एवढं सोपं नाही. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी सांगितलं जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप पूजा ध्यान जपून असे नाही. आता आमच्या भक्त बुद्धापेक्षा
काय अपेक्षा राहणार? मी तुम्हाला जन्माला घातलं, मी तुम्हाला विश्व दाखवलं. तुमचं धन नको, दौलत नको, वेळ प्रसंगी गरिबी असली तर हार नको, श्रीफळ नको, फक्त माझी भक्ती का. कारण भक्ताने भक्ती केल्याशिवाय देवाला सुद्धा शोभा येत नाही. देवा मी तुम्हाला शरण आहे. शरण आलीस? शरण आहे, शरण. लिंक आहे बघ, किती लिंक आहे बघ, किती गायवणी चेहरा आहे. शरण कशाप्रमाणे? अगदी मुंगी प्रमाणे मुंगी. मुंगीप्रमाणे शरण आली देवा तुला. काळी कुळी मुंगी नाही बरं का. मग उगावरात लाल मुंगी असतात का? एकदाचा विकास आगा करती तशी मुंगीप्रमाणे शरण आली. एकदा कच्ची काटली अर्धी दुकान पण सोडली तशी. कपल बोल ठेवले. तू कशाप्रमाणे शरण आली? तुला शरण आली शबास म्हातारी, म्हशीच्या रेड्याप्रमाणे. रेड्याप्रमाणे.